चंदगड तालुक्यातील किनी येथे जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात सामाजिक कार्यकर्त्या मोनिका पीटर डांटस यांच्या हस्ते कडुनिंब, पिंपळ आणि बदामाच्या रोपांची लागवड। स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी युवकांचा पुढाकार। अशोक बिरजे यांच्याकडून हॅलोजन दिव्यांची भेट। चंदगड तालुक्यातील किनी येथे जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून स्थानिक स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक कार्यकर्त्या मोनिका पीटर डांटस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। गावातील युवकांनी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेत विविध उपक्रम सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पर्यावरण संवर्धन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण या दोन्ही उद्दिष्टांना एकत्र आणत ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। स्मशानभूमीसारख्या उपेक्षित ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर हिरवागार व पर्यावरण पूरक करण्याचा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे। यावेळी कडुलिंब, पिंपळ आणि बदामाची झाडे लावण्यात आली। लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी गावातील युवकांनी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला। कार्यक्रमादरम्यान अशोक बिरजे यांनी स्मशानभूमीतील रात्रीच्या प्रकाश व्यवस्थेसाठी हॅलोजन दिव्याची भेट जाहीर केली। त्यामुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रातून पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केल्याचे सांगत लावलेली झाडे जगवणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचे मत व्यक्त केले। या प्रसंगी पीटर डांटस, वसंत जोशीलकर, किणीचे सरपंच संदीप बिरजे, उपसरपंच ज्योतिबा हुंदळेवाडकर, मुख्याध्यापक पी.जे. मोहणगेकर, संजय कुटरे, सुनील मनवाडकर, पुंडलिक नवकुडकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील, अनिल हुंदळेवाडकर, प्रभाकर सुतार, शिवाजी गणाचारी, विष्णू गवंडी, राजू कुंभार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।